I'm Kajal Bukan from Punekar News. Today we are at Gokhale Institute for a special session organized by RTI Katta. The topic for the session is role of voters in municipal corporation election. As we know, after 7 to 8 years, the election are going to be conducted in PMC Pune. As Punekars are going to vote, it's crucial for them to choose who they are going to vote. Let's hear what organizers and the main speakers have to say about it. वंदना चव्हाण, आज RTI कट्टाच्या वतीने अत्यंत एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला गेला। त्याच्यामध्ये येणारी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये नागरिक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत आणि जे निवडून येतील नगरसेवक त्यांची जबाबदारी काय असावी या पद्धतीने विचारांचा उहापोह झाला। अत्यंत चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या गेल्या। आपण बघतोय की शहरीकरण एवढं झपाट्याने वाढतंय। या वाढत्या शहरीकरणामध्ये अनेक इश्यूज आपल्या समोर येतात आणि नागरिकांना अत्यंत फ्रस्ट्रेशन, अत्यंत हेल्पलेसनेस या पद्धतीच्या एक भूमिकेमध्ये जावं लागतं, कारण पाहिजे त्या पद्धतीने कामं होत नाहीत। त्यामुळे नेमकं कोणाला निवडून द्यायचं आणि निवडून आल्यावर नेमकी काय आपली भूमिका असली पाहिजे या पद्धतीने ह्या ठिकाणी आज चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे हे झालं की नागरिकांचा सहभाग किंवा नागरिकांची भूमिका येत्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कारण नगरसेवक असतील किंवा प्रशासन असेल हे गेले 5-7 वर्ष 8 वर्ष ह्याच्यात कमी पडलेलं आहे। पाहिजे ते पुणे आपल्याला बघायला मिळत नाही। मोठ्या तिकीटचे प्रोजेक्ट्स होतात पण सर्वसामान्यांना भेडसावणारे इश्यू, अगदी स्वच्छता, कचरा उचलणं, रस्त्यामध्ये पॉटहोल्स किंवा ड्रेनेज किंवा फ्लडिंग ह्या गोष्टींना संबोधित केलं जात नाही आणि म्हणून त्याच्यावर नागरिक म्हणून सुद्धा आपण आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्यांचं सबलीकरण नागरिकांचं करणं ठिकठिकाणी। परत आपल्या कुठल्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आपण लावला पाहिजे, कारण सर्रासपणे पैसे वाटले जातात तर त्या आमिषांना भूल न पडता कसं आपण एक इंडिपेंडेंट नागरिक म्हणून आपली भूमिका बजावली पाहिजे या पद्धतीचा एक ह्या ठिकाणी चर्चा झाली आणि एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्या हातून निवडून जावा, महानगरपालिकेत जो लोकांचा आवाज उठवेल, बेसिक सुविधा ज्या आहेत त्याच्यावर तो काम करेल आणि इतर हेल्थ इश्यूज असतील, एज्युकेशन असेल या गोष्टींमध्ये पण तो लक्ष देईल। ह्या पद्धतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं सुद्धा ह्याच्यामध्ये। नमस्कार, मी विजय कुंभार, माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने आज मतदारांची भूमिका आणि जनसेवकांची लोकसेवकांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता। या परिसंवादाचा उद्देश हा होता की नागरिकांनी इतर कुणाचं तरी ऐकण्यापेक्षा लोकशाहीमध्ये मतदान करताना स्वतःचा विचार स्वतः करावा या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यामध्ये मुळात जी आत्ताची जी लोकशाही प्रक्रिया आहे किंवा जी निवडणूक आहे याच्याबद्दल थोडेसे आक्षेपही घेण्यात आलेले, कारण एक व्यक्ती एक मतदान अशी परिस्थिती असते, परंतु इथे 4-4 मतदार एका मतदाराला 4-4 वेळा मतदान करण्याची संधी मिळते आणि जो लोकशाहीचा गाभा आहे तो हरवला आहे असं मत वंदना चव्हाण आणि महेश झगडे यांनी व्यक्त केलं आणि आता या अनुषंगाने लोकजागृती करायची सगळ्या इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्याच्या त्या असा निर्णय घेण्यात आला आणि असे कार्यक्रम वारंवार आयोजित करण्याचा सगळ्यांनी निर्धार यावेळी केला। तुम्ही सर ॲक्टिव्हिस्ट आहात तर तुम्ही ह्याबद्दल काम करत असता, तर तुम्हाला लोकांना काय सांगावं असं वाटतं की PMCचे आता इतक्या वर्षानंतर लेट झाल्यानंतर इलेक्शन्स येत आहेत, सो नागरिकांनी यावर काय प्रश्न विचारावा? नागरिकांनी याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात पाहिजे की प्रशासनाने लोकप्रतिनिधींकडे एक बोट दाखवण्यापूर्वी 3 बोटं आपल्याकडेही आहेत। आपण त्यांना कधी जाब विचारत नाही, आपण त्यांचं संपूर्ण पार्श्वभूमी तपासत नाही आणि आपण त्यांना किती चुका केल्या, किती आपल्या कामाकडे लक्ष केलं नाही, त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही म्हणून त्यांना काही आपण प्रश्न विचारत नाही। ते नागरिकांनी इथून पुढे केलं तर कदाचित पुढे भविष्यामध्ये काहीतरी फरक पडू शकेल। मी विनीता देशमुख, सिनियर जर्नलिस्ट आणि RTI ॲक्टिव्हिस्ट आणि मी विजय कुंभार यांच्या RTI कट्ट्यामध्ये मी एक मेंबर आहे। तर आम्ही दर रविवारी भेटतो आणि RTI विषयी नुसतं डिस्कस करत नाही पण ऑन ग्राउंडवर पण आम्ही RTI
लावून किंवा कोर्टात कधीतरी जाऊन असं आमचं खूप वर्ष चाललेलं आहे. आत्ता ह्यावेळी आम्हाला असं वाटलं की जसं हे पॉलिटिक्स चालू आहे, तुम्ही कुणाला वोट देता आणि ते जाऊन कुठल्या तरी दुसऱ्या पार्टीला जातात, इतकं मोठं करप्शन आहे, जे काय इन्फ्रास्ट्रक्चर करतायत ते सगळं म्हणजे कोलॅप्स होतं आहे. जिथं जिथं शहरामध्ये, आपल्या शहरामध्ये सगळीकडे कचरा किंवा रस्त्यात खड्डे, सुवेज प्रॉब्लेम, वॉटर सप्लाय प्रॉब्लेम, म्हणजे सगळे नागरिक त्रस्त आहेत. तर ह्याचा उपाय काय? तर आपण तर म्युन्सिपल कमिशनरना त्यांना हे बॅनिश करू शकत नाही किंवा त्यांना काढू शकत नाही. तर मग एक राहिलं आहे आमच्या हातात, एकच वोट. आणि तो वोट आता आपल्याला PMC इलेक्शन्सतर्फे आलेला आहे. आणि आम्हाला असं वाटलं की जे शहरी लोक आहेत ते PMC म्युनिसिपल इलेक्शनबद्दल काहीही सिरियसली घेत नाहीत. त्यांना वाटतं चला असं बाय द वे आहे. परंतु लोकसभापेक्षा हे PMC इलेक्शन्स जास्त महत्त्वाचं आहे, कारण तुमचं डायरेक्ट कनेक्शन आहे तुमच्या लाईफवर. तुमचा वॉर्ड, तुमचे रस्ते, तुमचं गार्बेज सगळं तुमच्याशी डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हणून आम्ही असं जनजागृती करतो आहे की नागरिकांना अवेअर करतो आहे की हे पुणे म्युन्सिपल इलेक्शन्समध्ये आता आपल्याला हे सगळे जे नगरसेवक ते त्यांच्या आई वडील, चाचा मामा, मुली, बायको सगळ्यांना उभं करतात. तर आम्हाला असं नकोच आहे. आम्ही चांगलं त्यांचं काय म्हणतात त्याला ॲनालिसिस करणार आहोत की कोण कॅन्डिडेट्स उभे राहिले आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं काम काय आहे, ते आपल्यासाठी